नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या उंचाडा गावचे युवा शेतकरी बालाजी चव्हाण गेल्या काही वर्षांपासून शेतीत नशीब आजमावतायत। या कामात त्यांना ॲग्रोवन बातमीपत्राची मोठी मदत झालीये। 14 एकर शेती आहे। ती शेती पहिली वडील ओरडोवा म्हणून करत गेले। नंतर आम्हाला शिक्षणासाठी नांदेड येथे आम्ही शिक्षण घेतलं। तिथून आम्ही BA फर्स्ट इयर मी शिक्षण घेतलं। नोकरीसाठी प्रयत्न केला, म्हणजे पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला। पोलीस भरतीला काही यश आलं नाही। यश आलं नसल्यामुळे नंतर आम्ही शेतीत राबवण्याचं ठरवलं। शेती एक नंबरवर न्यायचं, शेतीत प्रगती करायची, नवीन नवीन विज्ञान नवीन नवीन प्रयोग करायची, अशा उद्देशाने शेतीत आलो। शेतीत आल्यानंतर एक बोरवेल घेतला, बोरला पाणी लागलं। नंतर आणि शेतीत कसायचं ठरवलं। नंतर ऊस, केळी, हळद, कांदा अशा पिकाची निवड केली। नंतर कापूस पण चालू आणि घेतला पण आपण पहिला। साम टीव्हीवरील ॲग्रोवन बातमीपत्र पाहून बालाजी चव्हाण यांना शेतीतून काहीतरी करू शकतो त्यावर विश्वास बसू लागला। गेल्या वर्षी त्यांनी अमृतराव देशमुखांच्या पट्टा पद्धतीच्या कापूस शेतीची पाहणी केली आणि त्यानुसार यंदा ठिबकवर पट्टा पद्धतीने कापसाची लागवड केली। मी शेती करायचं ठरवल्यानंतर शाम टीव्हीवर किंवा ॲग्रोवन पेपर या बातम्या वाचल्या। खरंच हे शाम टीव्हीवरच्या बातम्या किंवा ॲग्रोवनच्या बातम्या खऱ्या असतात का या माहितीसाठी मी एक ॲड्रेस म्हणून लिहून घेतले। खरं ॲड्रेस ठरवलं। नंतर काही जणांच्या शेतावर पण गेलो। त्यात मी अमृतराव देशमुख यांच्या शेतावर गेलो कापूस बघण्यासाठी। कापूस हे पीक बघितलं, खरं त्याची पद्धत आवडली। चांगल्या प्रकारे पद्धत केली, त्याने कापूस बांधला। मी त्याच पद्धतीने करायचं ठरवलं। गेल्या वर्षी मी शाम टीव्हीवर त्याचा कार्यक्रम बघितला। नंतर मी माझ्या शेतात यावर्षी स्वतःहून त्याची पद्धत वापरली आणि मी चांगल्या वाणाची निवड केली। यंदा त्यांनी जून महिन्यात 3 एकरांवर कापसाची लागवड केली। या कापसाचं खत, पाणी आणि फवारणी नियोजन यवतमाळ जिल्ह्यातल्या आंबोड्याच्या अमृतराव देशमुख या तज्ञ कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या सल्ल्यानं केलं। त्याचा चांगला परिणाम दिसू लागलाय। कापूस लागवडीपूर्वी त्यांनी शेतीची चांगली मशागत करून घेतली। कापूस लागवड करायच्या अगोदर वावरामध्ये मी पूर्ण पलटी नांगराने नांगरटी करून घेतली। नंतर दोन टॅल्या शेणखत टाकले एकरी। नंतर एक पट्टा 5चा, एक पट्टा 7चा अशा पद्धतीने लागवड सुरू केली आणि पट्ट्यातलं अंतर 1.25 फुटाचं ठेवलं। नंतर छोटा कापूस एक टोंगळ्यावर कापूस झाल्यानंतर 1.5 फुटाचा कापूस झाल्यानंतर मी त्या कापसाला दाबून घेतलं। 5 मधला पट्टा 7 मध्ये दाबून घेतला। काऊन तर जास्तीत जास्त त्याला बोंडे लागाव, फांद्या जास्तीत जास्त काढावं यासाठी मी दाबून घेतलं। कापूस लागवडीच्या पट्टा पद्धतीमध्ये खत नियोजनाला अतिशय महत्त्व आहे। अमृतराव देशमुख यांची खतं वापरण्याच्या वेळा वेगळ्या आहेत। यावर गेल्या काही वर्षांपासून त्यांनी प्रयोग केला असून त्यात त्यांना यश आलंय। पहिले लागवड झाली तेव्हापासून मी एक 30 ते 35 दिवस खत टाकत नसतो। 35 दिवसानंतर एक बॅग 10-20 देतो। त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात एक बॅग, नंतर 10-20 देतो। नंतर तिथून 12 दिवसाला एक 10-20-25 किलो युरिया, 5 किलो सल्फर अशा पद्धतीने देतो। प्रत्येकी 12 दिवसाला खत द्यायचं। 12 दिवसाला खत देण्याचं कारण एकच आहे की बुवा आपली वाढ झाडाची अनाठायची वाढ होऊ नये। फळफांद्या घेत फळं लागत त्याला अशी वाढ झाली पाहिजे। नंतर फवारणीचं कसं आहे, 1 महिनाभर फवारणीची आवश्यकता नाही। 1 महिन्याच्या नंतर आपण फवारणी सुरुवात करायची। यंदा खराब हवामानामुळे कापसावर कीड रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढलाय। त्यामुळे कीड रोग नियंत्रणात लक्ष द्यावं लागतं। हा किडीचा प्रादुर्भाव यावर बऱ्याच प्रमाणात जाणून आला। काऊन तर पावसामुळे हे लाल्या प्रकार हा लाल्या प्रकारच नाही असं मी म्हणतो। कसं आहे, युरिया खताची मात्रता जर आपण वेळेच्या वेळेला दिली तर लाल्या हे रोगच येऊ शकत नाही। लाल्या हे रोग फक्त शेतकरी म्हणायलाच आहे। लाल्या म्हणजे कसं की आपली शेतात कापसाला केव्हा खत लागते, केव्हा मात्रता लागते हे आपल्याला जाणून घ्यावं लागते। या पद्धतीने जर केलं तर लाल्या हा रोगच येऊ शकत नाही। आता मी दरवेळेस नवीन प्रयोग करून बघत असतो। मी कापसामध्ये आंतरपीक म्हणून मिरची घेतली। थोडाच प्रकार बघितले। 1-2 तास मी मिरचीचे घेऊन बघितले किंवा तूर घेऊन बघितली, असे प्रकार बघितले मी। तर मिरची चांगली निरोगी आहे। मिरची चांगली निरोगी आहे घेऊन बघितली मी, तर ती चांगल्या प्रकारे माल लागला, चांगली घरच्या घरी खायला पुरती वेळ आली। बालाजी चव्हाण यांनी ठिबकवर पाण्याचं नियोजन केलंय। त्यामुळे पाणी बचत झालीये, शिवाय खत देणं सोपं झालंय। ठिबकमुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्र भिजत असल्याचा त्यांना अनुभव आहे।
महत्त्वाचं नियोजन पाणी मी ठिबकद्वारे देतो म्हणजे झाडाची वय हे बघूनच पाण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. कसं आहे, झाड 1 फुटाचं असल्यानंतर त्याला पाणी 1 ते 2 लिटर पाणी खूप झालं. नंतर जसे झाड वाढत जाईल तसं पाणी वाढत जायचं. आपले ताशी 2 लिटर टाकते किंवा 4 लिटर टाकते आपल्या याच्यावर आहे. माझं ठिबक असं आहे की 4 लिटर पाणी ताशी टाकते. त्यानंतर 2च्या प्रेशरनं मी पाणी देतो. 1 फूट झाड झाल्यानंतर झाडाच्या बुडाचं ठिबक थोडं अर्धा फुटानं बाजूला सरकवायचं. नंतर थोडं झाड मोठं झाल्यानंतर 1 फूट घ्यायचं. नंतर 4 फुटाचं ज्या टायमाला कापसाची 4 फूट हाईट होईल त्या टायमाला ठिबक थोडं मध्ये घ्यायचं. मध्ये घेतल्यानंतर एकच आहे की ते ज्या जागी पाणी पडून रोग येण्याची शक्यता वाटते, त्याच्यामुळे आपण ठिबक मध्यभागी आणायचं. आज बालाजी चव्हाणांच्या शेतातला कापूस जवळपास 7 ते 8 फूट उंच झालाय. त्याला आधार देण्यासाठी बांबू आणि तारेचा आधार घ्यावा लागलाय. प्रति झाड सरासरी 200 बोंड लागली असून एकरी किमान 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. आजवर 3 वेचण्या झाल्या असून एकरी 5 क्विंटल प्रमाणे 15 क्विंटल कापूस हाती आलाय. फरदड धरून त्यांना एकरी किमान 40 क्विंटल कापूस उत्पादनाची अपेक्षा आहे. याचा हमी भावानुसार विचार केला तरी एकरी 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. तर एकरी आलेला 40 ते 45 हजारांचा खर्च वजा केला तरी एकरी किमान लाख रुपयांचा नफा नक्कीच हाती येईल. आज शेतीपुढे संकट वाढत असताना शेतातली सगळी कामं एकत्रित करण्यावर चव्हाण कुटुंबियांचा आग्रह असतो. एकत्र कुटुंब पद्धतीचा शेती करताना चांगला फायदा होत असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. मी एकत्र कुटुंबात राहतो आणि शेतामध्ये मजुराची जास्त गरज पडत नाही. मिस्टरांना मदत करतो. नेणं, खुरपणं, कापूस वेचणं, कापूस बांधणं सगळे कामं आम्ही घरी करतो. सगळं कुटुंब काम करते. यावर्षी पीक चांगलं आलं वाटतं? हो, यावर्षी चांगलं आहे. साहेब, जुन्या पद्धतीने शेती करीत गेलो. पोरं आता शिकले सवरल्यामुळं पोरं आंबोड्याच्या देशमुख साहेब शेती पाहून, कापूस हे ते पाहून त्या मार्गदर्शनाखाली शेती करतात. 6 फुटावर कापूस आहे, 6 फुटावर ऊस आहे, प्रत्येक याला ठिबक आहे. अमृतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी चव्हाण यांनी देखील कापसाच्या शेतीत पहिल्याच वर्षी उत्पादन वाढीत मोठे यश मिळवल्याचं दिसतंय. चव्हाण यांच्या यशोगाथेत साम टीव्हीचा मोठा वाटा असल्याचं अमृतराव सांगतात. जसं की साम टीव्हीवर बातम्या आल्यापासून आमचे मित्र बालासाहेब पाटील आमच्या शेतात आले आणि यावर्षी त्यांनी पण या पद्धतीत लागवड केली आणि मला असं वाटत नाही की आपल्यापर्यंत यांना पण ॲव्हरेज कमी होईल. हे पण 30 क्विंटल 35 क्विंटलच्या पुढे यांचा ॲव्हरेज वाढेल आणि असं वाटते गुरी प्रथा चला मोठा असं वाटतं. कापसाच्या हेक्टरी उत्पादकतेमध्ये देशात महाराष्ट्र सगळ्यात मागे आहे, तर कापसाच्या क्षेत्रामध्ये देशात सगळ्यात आघाडीवर आहे. एकीकडे हा विरोधाभास असताना यंदा अपुऱ्या पावसामुळे शेतीचं उत्पादन नियमित घटत असल्याचं दिसून आलंय. अशा वेळी अमृत पॅटर्ननं लागवड केलेल्या कापूस उत्पादकांना मात्र आशादायी अनुभव आल्यानं येणाऱ्या काळात हा पट्टा पद्धतीनं कापूस लागवडीचा अमृत पॅटर्न बालाजी चव्हाणांप्रमाणेच लाखो शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. नागेश राहेरकर, साम टीव्ही, उंचाडा, नांदेड.